हाय हॅलो नमस्कार. आज रेडी होऊन आपण शिरूरला निघालेलो आहे. शिरूरला कोणाकडे तर अनिता आणि रामा भाऊजींकडे, जे की आपले फ्रेंड्स आहेत. खूप दिवस झाले त्यांच्याकडे जाणंच झालं नाही. आधी तरी शिरूरला गेलं की चक्कर व्हायची, पण एवढ्यात काय त्यांच्याकडे जाणं झालंच नाही. मग मी मुंबईवरनं एक्स्ट्रा साड्या आणल्या होत्या. त्यातली मग एक साडी अनितासाठी घेतली. मी त्यांना विचारलं या 2 कलरपैकी कोणता कलर घेऊ. मग ते बोलले की पिंक कलर घे तिच्यासाठी. मग पिंक कलरची साडी तिच्यासाठी घेतलेली आहे. आणि त्रिशा आणि तृषा दोघी जणी खूप छान फ्रेंड्स होत्या. एका स्कूलमध्ये होत्या. नंतर आपण तृषाचं स्कूल चेंज केल्यामुळे त्यांचा भेटता येत नाहीये, त्यांना बोलता येत नाही, त्यांना खेळता येत नाहीये. मग असं कधीतरी ती आपल्याकडे आली, आपण तिच्याकडे गेलो की या दोघींनाही छान वेळ मिळतो. ते त्यांचा टाइम छान घालवतात, खेळतात, धिंगाणा मस्ती त्यांचं चालू असतं. मग त्याच्यामुळे म्हणलं की आज आपण जाऊयात शिरूरला. खूप दिवस झालं जाणं येणंच नव्हतं. आणि कसं आपल्या लाईफमध्ये फॅमिली असती, नातेवाईक असतात, सगळे काही रिलेटिव्ह आपले असतात, पण एक मित्रमैत्रीण हे बॉन्डिंग जर आपल्या लाईफमध्ये असेल ना, तर अजून छान आपली लाईफ हसत खेळत जाते. कारण पूर्ण जग दुनिया जरी आपल्या विरोधात गेली, घरचे जरी आपल्या विरोधात गेले, तरी एकमेव मित्रमैत्रिणी अशा असतात की जे आपल्याला जवळ करतात आणि बसून आपले 2 शब्द ऐकून घेऊ शकतात. तर ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये असा एक पार्ट हवा आहे, म्हणजे मित्रमैत्रिणींचा. तर छानपैकी खाऊ वगैरे ऑर्डर केला आम्ही कॅफेमधनं. तो मुलींनी आम्ही सगळ्यांनी छान एन्जॉय केला. आणि मिलनही आपल्याला घ्यायला येत होते. तसं मग खाऊ वगैरे खाल्ला आणि असं काहीच आपला छानसा दिवस होता.